मी गणेश शिंदे आणि गणेश शिंदे सहजासहजी सुटत नाही सोडत पण नाटक. हो 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 ए हे मस्त टाकेल. शुभ संध्याकाळ गाईज. आजचा व्हिडिओ मला माहिती आहे लेट झाला आहे, परंतु आज पाऊस एवढा होता त्यामुळे व्लॉग काय करावं ते कळणार नाही. परंतु संध्याकाळचा एक व्लॉग आहे आणि आज मला भेटलंय चॅलेंज. खाओ माँ कसम. आज करणार आहे माझ्या बाईकवरती प्रँक. तो पण प्रँक असा की एखाद्या कुठल्या तरी मुलीचं नाव घ्यायचं किंवा एखाद्या कुठल्या तरी ऍक्ट्रेसचं नाव घ्यायचं आणि मला जर त्याच्याबरोबर प्रमोशन करायला भेटलं, मला जर त्याच्याबरोबर नाही का असं सॉन्ग करायला भेटलं तर जाऊन देशील का? म्हणजे असं थोडक्यात जळवायचं आहे तिला. बघूया आपण या प्रँक मध्ये करतोय. मी फर्स्ट आयुष्यातला करतोय असा प्रँक. मी कधी आयुष्यात कुणावरती केलेला नाही, परंतु आज करतोय. सो किती सक्सेसफुल होतोय, किती चिडाचिड होती ते बघतो. आणि खास करून मला चॅलेंज दिलंय, सो मी आता करतोय. बघू कसं होतंय. पहिल्यांदाच आहे. मारबीर खाल्ला तर तुम्ही जेवणार आहे. सो आता निघालो मी जेवतो, तुम्हाला पण चला जेवायला. काय केलंय बघूया चला. बायकोने केलंय बेसन आणि बेसन केलंय असं झणझणीत ना बस. तुमच्या फादरला आवडलंय, मला पण आवडलंय, मदरला पण आवडलंय. कमेंटमध्ये सांगा ही जर व्लॉग का येत नाहीत. अटाळी का व्लॉग का येत नाहीत मामीचं यश. पडलाय पण आज आमचं नेट संपल्यामुळे पडलाच नाही. हो लाईट नाही कसलीच आमच्याकडे. इन्व्हर्टर घेतलाय पडते की लाईटच गेली. गाईज इन्व्हर्टर आहे. निवळ फाकाळते दोघं. मी गणेश शिंदे आणि गणेश शिंदे सहजासहजी सुटत नाही सोडत पण नाटक. हो 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 ए हे मस्त टाकेल. बच्चू चार मस्त टाकेल. ये सैंटी बातें बनने. गाईस माझ्या नवऱ्याची मिशी कशी आहे सांगा. फार होटावरती केस आलेत मिशीची, तरी त्यांना वाढवायची हौस आहे. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. ब्रॉड करतो काय जसं ब्रॉड. हा ब्रॉड चांगले वाटते ना काय जसं मला वाटतं. माझे बारके पातळ छक्क्या घेत नको मला. माझ्या बायकोला तर मिशाचं नाही ते काय मला वाटतं. मला गो तुम्ही पाटील भेटले तर तू काय करशील सांग. मी तुम्हाला घराच्या बाहेरच काढीन. तर सोपं वाटलं का गणेश ह्याच्यात जायचे, पिक्चर मध्ये जायचे, ह्यांना सगळ्यात जायचे. गाईज मी काय म्हटलं माहिती आहे, गौतमी पाटील जर मला भेटली, कसा मी डाय हार्ड फॅन आहे गौतमी पाटील, लोस्याला पण माहिती आहे. पता नहीं ऐसे डेंजरस सिचुएशन में मैं ऑटोमेटिकली आगे कैसे आ जाता हूँ. विसापूरला गेलो तर आपण तिथं ऑर्केस्ट्रा बघायसाठी खास गेलेलो गेल्या 2 वर्षापूर्वी. तिथंच जाऊन करत नाही. तिथंच जाऊन राहू की गौतमी पाटील. ती घेत नाही. गौतमी घेतीस का सांग मला तुझ्या बरोबर जाऊ आजच कपडे गौतमी बदलते, पाटील. आतापासूनच जाऊ उठव डोक खाऊ नका. मी फॅन आहे गौतमी पाटीलजीला. सांगा समजून. मी चांगलं म्हणलं की जर गौतमी पाटीलने जर समजा बोलावलं मला भेटीला वगैरे किंवा आपण नाही का असं एक प्रमोशन म्हणून आपलं जावं, तर तुम्हाला जाऊन देशील का असं विचारलं. नाही जमणार. तुम्हाला ह्यांना पिक्चर मध्ये जायचे, ह्यांना कशा कशात मी फेमस कसं होणार आहे. फेमस कसं होणार आहे. अरे मला असं एक युट्यूबर बनायचे मोठा महाराष्ट्रातला. मग असं कसं असं म्हणा की मग कशाला मग तुम्हाला जेंट्स- पुरी बरोबर त्या दिवशी मला म्हणतात मी जर एखादं सॉन्ग काढलं तर का पुरेपूर सॉन्ग काढायचे ह्यांना. मग पोरा बरोबर पोरगा सॉन्ग तुम्हाला करतो जायचं का ना बऱ्या बॅगा आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर जा. अशी बनवी म्हणलं का तुम्हाला असं लक्ष्मीकांत बेर्डेंचं चेन्नई करायला लागलं पेरावर माहिती आहे का. तेव्हा मग थोडं फेमस होईल मी. असं कोण बघतं का सांग. तुम्ही म्हणा मग मावावर सॉन्ग. बरं तिनं जर माझ्यासाठी एक आता गाणं म्हणलं का नाही तर मी हिच्या बरोबर सॉन्ग काढणार. मग डोकं खाऊ नका. गौतमी पाटील काय शांत बस बरं का. मी कसं आहे माहिती आहे गायज, मी आता सरळ आता संसारामध्ये कळलं का. मी जातो गाईज आणि आता आहे ना थोड्या वेळात 5 मिनिटात गुलगुले करतो, कारण मॅडम आमच्या लई चिडल्यात. गौतमी पाटील जिंदाबाद. का याच नाही ह्यांना तिकडे हाकलीन बाहेर. प्रॉब्लेम काय तुला पण नाही ना माझं घर आहे नाही याच कुणी आपण त्या पाहुणे म्हणून येणार ना गौतम पाटील. म्हणून
गौतमी गणेश म्हणजे बहीण भाऊ असल्या गत आहे. बहीण भाऊ अरे बहीण भाऊ बहीण भाऊ म्हणलं की काय भाल्यानं लग्न लवकर करू नका बरं का. बायको लय कामाला लावती बिना कामाचे. माझी इच्छा गेली आणि बरं काम करायला लावते. बेसन पडते बेसन घे ना थोबाडे. काय पहिल्यांदा घ्यायचं असते थोडस मीठ, त्याच्यामध्ये घ्यायचं असतं बेसन, मग टाकायचं ते साखर. आता किती बनवायचे 2 का 3? बिना पाण्याची. माझ्या बापाला बिना पाण्याची बनवणार ना सगळं बिना पाण्याची. बेसन बारीक गाय बेसन भरपूर झालं. लय बेसन नाही टाकायचं. त्याच्यामध्ये आपण टाकायचं चपातीचं पीठ म्हणजेच गव्हाचं पीठ टाकायचं. त्याच्या आधी थोडीशी साखर टाकून घेऊया. आपल्याला गोड करायचे साधारणतः 2 आपल्याला गुलगुली करायचे 2. सो आपण टाकणार 2 ते 3 वाट्या साखर. साखर आपल्याकडे भरपूर आहे. 2 क्विंटल साखर आपल्याकडे वर्षाची, पण आपण एवढे टाकणार. आणखी गोड पाहिजे तुम्ही टाका. आपल्याकडे साखरेचं काही कमी नाही. अजून टाकायचे का? टाका साखर. त्यासाठी गाईस पहिल्यांदा जर स्वच्छ तवा धुवायचा असतो आणि ते पण मला धुवायला लागलाय. नुसत्या बायका बिना कामात त्या बायका बिना कामात असतात. गॅस चालू करा. गॅस बंद कर. काय गरज आहे? काय करतो? कळलं ना गाईस विषय मिटला. फुल वाढवून द्यायचा गॅस. कसं आहे आपल्याला पुन्हा हे तवा आहे ना लवकर गरम करायचे. आता आपण टाकलं साधारणतः जे ना जमले तर 2 आणि जास्तीत जास्त 3 असे 3 करणार आहे आपण गुलगुली. जी वस्तू मस्तपैकी आपण असं त्याच्यामध्ये साखर टाकली, थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार, बेसन आहे आणि चपातीचं पण पीठ आहे. सो आपलं गुलगुली थोडंसं रेडी आहे. आता फक्त आपल्याला ज्या तव्यामध्ये टाकायचे ते तेल. चलो बाबा चलो गो. हाताला म्हणून गाईस दुसरी गोळी बघा गाईस. दुसरी सगळ्यांचीच नीट होती. नाही ओम नमः शिवाय गोल गुलगुल ती एवढं आवडलं ना गुलगुल शपथ. खरंच मला आवडलं गुलगुल. खरं सांग. खरं खाल्लंस का? खाल्लं. गाय ह्या दोघांनी गुलगुल खाल्लंय, मी पण खाल्लंय. आवडलं का तुला? सांग खरं. हो खरं आवडलं. तुला आवडलं? आवडलं. माझ्या जर्किंग वर जाऊ नका. मी माझ्या नवऱ्याचं घातलेलं आहे. गुलगुल सगळ्यांना आवडलं ना. एवढं गोल होती ना गुलगुले. खरंच लय गोल होते. हॉटेलमध्ये कामाला असताना ही तर एवढी भारी झाली असती ना. गाय त्याच्यामध्ये एकच काम फसलंय. ते म्हणजे काय माहितीये का? साखर जास्त झाली. साखर उद्या काहीतरी नवीन प्रयोग करतो. आज उशीर झालाय. तोपर्यंत घ्या काळजी. शुक्रवार. जय जय महाराष्ट्र. ऑल गुड नाईट. शुभरात्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डेली व्लॉग मध्ये एवढंच. भेटू उद्याच्या डेली व्लॉग मध्ये.